कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना पण एकही मंदिर नसताना जे अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात त्यांना शिवछत्रपती म्हणतात. सन्माननीय व्यासपीठ आणि येथे जमले माझे सर्व बालमित्रांनो, माझे नाव तन्वी हुसेन शेख, इयत्ता 8वी. माझा आजचा विषय माझे आदर्श दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. मित्रांनो, आजपासून 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या भूमीला एक वीर पुत्र मिळाला, ज्याने स्वतःच्या पराक्रमाने, शौर्याने, धाडसाने आणि जिद्दीने नव्हतेचं होतं आणि होतेचं नव्हतं केलं. पण यापूर्वी अनेक संतनी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावर थया नाचत होत्या. अनेक स्त्रियांची अब्रूच्या अब्रू लुटू जात होती. शेतकऱ्यांना कोणी कैवारी राहिला नव्हता. हाडाची काढ आणि रक्ताचं पाणी करून माणसे जगत होती. या अशा परिस्थितीत महाराष्ट्राला हवा होता तो नवा झंकार, जगमगता पेटता नवा अंगार. अखेर ती वेळ आली आणि सह्याद्रीची गर्जना झाली. 19 फेब्रुवारी 1630 रोजी या दऱ्याखोऱ्यातल्या मावळ मातीत शिवनेरी किल्ल्यावर रयतेचा कैवारी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि स्वराज्याची कवटाळट चालू झाली. पण आज 350 वर्षांनंतरही या महाराष्ट्राच्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज का भासते? आज आम्ही पाहतोय आमचे आई वडील आम्हाला लाडाबोसाने वाढवतात आणि नंतर तीच पोरं पुढे गेल्यावर जन्म देत्या आई वडिलांना घराबाहेर हाकलून देतात. वयाच्या 17व्या वर्षी ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या राजमाता जिजाऊंचा एक शब्दही खाली पडू दिला नाही माझ्या राजाने. आणि ज्यावेळी शहाजीराजे कर्नाटकातून परत आले त्यावेळी त्यांचे जोडे घेऊन नाचला माझा राजा. या वयातली आमची पोरं त्यांना हसत राहतात. मला इथे सर्व शिवचरित्र नाही सांगायचे तर जीवनचरित्र. जीवनात आम्हाला घ्यायचंय तरी काय? आज 350 वर्षानंतर आमच्या पोराबालांनी कोणते संस्कार घ्यायला पाहिजे होते?